नमस्कार मित्रांनो, तुमचेही जर प्रधानमंत्री जनधन झिरो बॅलन्स अकाउंट जर एखाद्या बँकमध्ये असेल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ भरपूर इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमधून मी अगदी महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल। सो मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला याची सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजेल। मित्रांनो, जर तुमचे प्रधानमंत्री जनधन जे स्कीम आहे त्या स्कीमचे अकाउंट जर तुमचे एखाद्या बँकेमध्ये असेल तर या बँकेमधून तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे आणि ही फॅसिलिटी सर्वांसाठी सेम राहणार आहे। म्हणजे ज्याचे प्रधानमंत्री जनधन अकाउंट या योजनेचे जे अकाउंट आहे ते जर बँकेत असेल तर त्यांना 10,000 रुपये हे मिळणार आहे। सो मित्रांनो, हे 10,000 रुपये आपल्याला बँक कशासाठी देणार आहे किंवा हे 10,000 रुपये आपल्याकडे कसे येणार आहेत, याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणती लागणार आहेत किंवा याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, फॅमिलीमधील कोणत्या व्यक्तींना या स्कीमचे हे 10,000 रुपये मिळणार आहेत किंवा यासाठी अर्ज कसा करायचा, आपण घरी बसून अर्ज करू शकतो की यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। सो नमस्कार मित्रांनो, तुम्हाला 10,000 रुपये कसे मिळणार किंवा सर्व मी जे वरती सांगितलं डॉक्युमेंट्स वगैरे हे सर्व सांगण्या अगोदर मी तुम्हाला बेसिकली प्रधानमंत्री जनधन योजना ही स्कीम नक्की काय आहे याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे। मित्रांनो, ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे। या स्कीमची सुरुवात ही 15 ऑगस्ट 2014 ला झाली। 15 ऑगस्ट 2014 ला या स्कीमची आपल्या प्रधानमंत्रींनी घोषणा केली आणि 28 ऑगस्ट 2014 ला ही स्कीम ही आपल्या देशभरात लागू झाली। आणि मित्रांनो, 28 ऑगस्ट 2014 ला पहिल्याच 15 दिवसामध्ये या स्कीमचे जवळजवळ 1.5 कोटीपर्यंत अकाउंट हे ओपन झाले। म्हणजे या स्कीमचे जे झिरो बॅलन्स अकाउंट आहे ते झिरो बॅलन्स अकाउंट हे 1.5 कोटी लोकांनी म्हणजे 1.5 कोटी अकाउंट हे बँकमध्ये ओपन झाले। मित्रांनो, यानंतर सर्वात महत्त्वाचं पाहूयात ते म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये हे 10,000 रुपये कशासाठी दिले जाणार किंवा यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे आणि हे पैसे कोणाला दिले जाणार। मित्रांनो, प्रधानमंत्री जनधन योजना, ज्या जनधन योजनेअंतर्गत तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट, आता झिरो बॅलन्स म्हणजे काय तर ज्या अकाउंटची सुरुवात तुम्ही झिरो बॅलन्स पासून केल्या म्हणजे 1ही रुपया न भरता जे अकाउंट तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुरू केलं आहे, हे जर अकाउंट तुमचे एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला या 10,000 रुपयाची फॅसिलिटी डेफिनेटली मिळणार आहे। मित्रांनो, हे 10,000 रुपये तुम्हाला फॅमिलीतील एकाच व्यक्तीला मिळणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जर तुमच्या फॅमिलीमध्ये हजबंड वाईफ असेल तर फर्स्ट प्रायोरिटी ही वाईफला दिली जाणार आहे। म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी ही स्त्रियांनाच दिल्या जाणार आहे। आणि जर एखादा असा पुरुष असेल की ज्यांच्या घरी वाईफ नाही म्हणजे ज्याच्या घरी स्त्रीच नाही, अशा जनधन योजनेअंतर्गत अकाउंट काढलेल्या झिरो बॅलन्स अकाउंट काढलेल्या पुरुषाला मात्र हे 10,000 रुपये मिळू शकतात। मित्रांनो, यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे। यासाठी तुमचे झिरो बॅलन्स अकाउंट कंपल्सरी बँकमध्ये असणे आवश्यक असणार आहे आणि तेही तुमचे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत काढलेले। आणि यासाठी वयाची अट असणार आहे, ती म्हणजे 18 वर्ष पूर्ण। 18 वर्ष पूर्ण झालेला कोणताही व्यक्ती ही जी स्कीम आहे याचा फायदा हा घेऊ शकतो आणि 10,000 रुपये हे मिळवू शकतो। त्यानंतर मित्रांनो, पुढची कंडिशन्स आहे, या अकाउंटसाठी 10,000 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुमचे जे प्रधानमंत्री जनधन अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट जे बँकमध्ये आहे त्या अकाउंटला तुमचे आधार कार्ड कंपल्सरी लिंक असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे। त्यानंतर पुढची कंडिशन आहे ती म्हणजे तुमचे लास्ट 6 मंथमध्ये म्हणजे जेव्हा तुम्हाला 10,000 रुपये पाहिजे आणि ज्यावेळी तुम्ही त्यासाठी फॉर्म भराल त्यासाठी तुम्हाला जेव्हा 10,000 रुपये पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुमचे लास्ट 6 मंथचे हे बँकमध्ये ट्रान्झॅक्शन असणे गरजेचे आहे। कारण खूप जण असे करतात की झिरो बॅलन्स अकाउंट आहे म्हणून अकाउंट फक्त ओपन करून ठेवतात आणि त्यामध्ये कोणतीच
देणघेण करत नाहीत, कोणतेच ट्रान्झॅक्शन दिसत नाही, अशा वेळी मात्र तुम्हाला बँक हे 10,000 रुपये ही देणार नाही. सो मित्रांनो, तुमचे लास्ट 6 मंथचे जर ट्रान्झॅक्शन दिसत असेल, तुम्ही काही देणघेण केली असेल बँकेशी, तरच तुम्हाला हे 10,000 मिळणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जी 10,000 रुपयांची मदत मिळते, या मदतीला किंवा या फॅसिलिटीला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असे म्हटले जाते. मित्रांनो, या ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मार्फत तुम्ही बँकेकडून 10,000 मिळवू शकता. आता हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, तर तुम्हाला 10,000 मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्याच बँकमध्ये जावे लागणार आहे. आता जवळच्याच बँकमध्ये म्हणजे कुठे, तर तुमचे जे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट म्हणजेच जे तुमचे 0 बॅलन्स अकाउंट ओपन केले आहे, हे जे ते अकाउंट ओपन आहे तेथे तुम्हाला जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला ओडी फॉर्म म्हणून तुम्हाला फॉर्म मागावा लागणार आहे. तो फॉर्म तुम्हाला स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहावा लागणार आहे, त्यावर स्वतःची साईन करावी लागणार आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला बँक अकाउंट पासबुक जे आहे आणि ती ऍक्टिव्ह पोझिशन मध्ये आहे असे बँक अकाउंट पासबुक आणि तुम्हाला त्याच्याबरोबर तुमचे आधार कार्ड, तेही बँकेशी लिंक असलेले आधार कार्ड हे द्यावे लागणार आहे. आणि हे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स जमा केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेक केले जाते की तुमच्या लास्ट 6 मंथमध्ये तुमचे काही ट्रान्झॅक्शन आहे का. आणि जर समजा तुमचे लास्ट 6 मंथमध्ये नसेल, त्याच्या पाठीमागे असेल का, समजा काही कारणास्तव काही माणसे असं करतात की काही कारणास्तव आपले पैसे सर्वच काढतात, त्यावेळी त्या अकाउंटमध्ये 0 बॅलन्स राहतो, असे असेल तरी चालेल, परंतु त्यामध्ये ट्रान्झॅक्शन दिसणे गरजेचे आहे. कारण बरेच जण असे करतात की अकाउंट काढल्यापासून कोणतेच ट्रान्झॅक्शन नसते, परंतु काहीतरी ट्रान्झॅक्शन असेल तरीही बँक तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट करून पैसे देते, परंतु तुम्हाला 10,000 रुपयेच मिळत नाहीत. हे तुमचं डिपेंड असते लास्ट मंथमध्ये तुमचे, म्हणजे लास्ट 6 मंथमध्ये किंवा लास्ट इयरमध्ये तुमचे जे किती प्रमाणात ट्रान्झॅक्शन झाले यावर हे डिपेंड असते की तुम्हाला किती पैसे द्यायचे. याच्यामध्ये तुम्ही 1,000 पासून 10,000 पर्यंत घेऊ शकता. तुमचे जर ट्रान्झॅक्शन व्यवस्थितच असेल तर तुम्हाला बँक 10,000 सुद्धा देते. सो मित्रांनो, ही एक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खूप चांगली फॅसिलिटी आहे आणि तुम्ही त्याचा जरूर फायदा घेऊ शकता. आता पुढचं म्हणजे ही जी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे, ती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी तर्फे आपल्याला 10,000 मिळतात, पण ते किती वेळासाठी मिळतात, तर तुम्हाला हे 10,000 रुपये हे 30 दिवसांसाठी वापरायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा छोटासा बिझनेस चालू केला आहे आणि तुम्हाला त्यासाठी पैसे हवे आहेत, त्यासाठी तुम्ही 10,000 रुपये बँकेकडून घेऊ शकता. हा ओव्हरड्राफ्ट फॉर्म भरून 10,000 रुपये घेऊ शकता. 30 दिवस तुम्ही वापरू शकता. त्यातील थोडे थोडे, जसे तुमचा बिझनेस चालेल तसे थोडे थोडे पैसे काढून तुम्ही बँकमध्ये हे अकाउंट वरती जमा करू शकता आणि हे 10,000 रुपये हे फेडू शकता. सो मित्रांनो, एखाद्या छोट्या बिझनेससाठी तुम्हाला ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गतची खूप चांगली फॅसिलिटी आहे. तुम्हाला आता समजा जर तुम्ही 30 दिवसाच्या वरती ती 10,000 रुपये फेडले नाहीत किंवा रिटर्न केले नाहीत बँकेला, तर तुम्हाला पर मंथ फक्त 1% चार्ज लागतो. असा 1 वर्षाचा तुम्हाला 12% हा चार्ज लागतो 10,000 वरती. सो मित्रांनो, तुम्हाला जर एखादा छोटा बिझनेस ओपन करायचा असेल तर ही फॅसिलिटी खूप चांगली आहे. सो मित्रांनो, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर अशाच गव्हर्नमेंटच्या टिप्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या गव्हर्नमेंट अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.